देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भाव चरण सोडी सर्वत्वा आन तुझी पंढरीनाथा वदनी तुझे मंगलना हृदयी अखंडित प्रेम चरण सोडी सर्वत्वा आन तुझी पंढरीनाथा नामामनी केशवराजा केला नेम चालवे माझा चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा समचरण सरोज सांद्र नीलांबुदा जगणनेत पाण्यो मंडन मंडन तरुण तुलसी बाला कंधर्व कंजनेत्रं सदयदयत हासं विठ्ठलं चिन्तयामि यो तत्र विश्वमवाचमिमा संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधा अन्यांश हस्तचरण श्रवण श्लोकादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय स्वर कमी जास्त करायचं नाही नारायण पद्मभवं वसिष्ठं शक्तिं चतुर्पुत्रपराशरं व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविंद योगीन्द्रमथास्य शिष्यं श्री शंकराचार्यमथास्य पद्म पादं च हस्तामलकं च शिष्यं तं त्रोटकं वार्तिककारमण्यम् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः मंगल भवन करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी What?
जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. चिंतना करता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे पूर्वावतार देवाचे लढीवाळ भक्त श्री नामदेव यांचा 4 चरणाचा असून या अभंगाच्या माध्यमातून नामदेव यांनी भगवंताची करुणा भागलेली आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगाचा सरळ सरळ भाव असा आहे. नामदेव म्हणतात, पांडुरंगा माझा हा पंचमहाभूतात्मक देह याच्याविषयी माझी निरासक्त भूमिका झालेली आहे. म्हणून आदेह देह जावो अथवा राहो राहो जाओ, पण तुझ्या चरणारविंदापासून मी कधी दूर जाणार नाही. माझा दृढ भाव तुझ्या चरणारविंदी आहे. पांडुरंगी दृढ भाव तुझे चरण मी कधी सोडणार नाही. चरण न सोडी पंढरीनाथा चरण न सोडी सर्वथा मी सर्वथा कधीच तुझे चरण सोडणार नाही. मी तुझी आण वाहतो आण तुझी पंढरीनाथा. ही माझी दशा नामामुळे मला प्राप्त झाली. वदनी तुझे मंगलनाम हृदयी प्रेमाचा अखंड निर्झर वाहतो. हृदयी अखंडित प्रेम ही दशा ही अवस्था तुझ्या मंगल नामामुळे मला देवा प्राप्त झालेली आहे. माझा हा नित्य नेम सदा सर्व काळ असा चालू ठेव. नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा कुठला नेम. निरासक्त भावनेनं उदासीनतेनं केलेला परमार्थ हा तुझ्या चरणारविंदापासून कधी दूर जाऊ शकत नाही. म्हणून चरण सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. अभंगाचा सरळ सरळ भाव. विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिचय तो असा. अकारण कारण करुणा वरून आलय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानबिंब ज्ञानोबाराय वैराग्य तपतीर्थ जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र परमार्थ आश्रम स्वयंजना आणि परिसरातली पंचकृषीतली सर्व गावकरी मंडळी यांच्या सौजन्यानं पुढाकारानं आपण मंदिराचा वर्धापन दिन मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा वर्धापन दिन साजरा करतोय. हरिभक्तपरायण आपल्या सर्वांचं आदराचं स्थान श्रद्धेय आत्मीय आमचे श्रीनिवास महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाच्या माध्यमातून आज आपण सर्वजण येथे बसलेलो आहात. श्रीनिवास महाराजांनी काय कमवलं असं जर कोणी विचारेल तर आज 4 कीर्तनकार खाली बसून हे कमवलं. आता मला उभं राहायची काही गरजच नव्हती सचिन दादा, पण यांनी सर्वांनी आग्रह केला आणि त्या आग्रहाखातर आजचं कीर्तन होत आहे. आणि तुम्हाला ठराविक चेहरा जरी बघता नाही आला तरी तुमचं प्रारब्ध कमी पडलं आणि माझं प्रारब्ध बलवत ठरलं. कारण की गजानन महाराजांच्याच मनात होतं की आज विजय महाराजांची सेवा झाली पाहिजे. आले देवाजीच्या मनात तेथे मग या परमार्थ आश्रमाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात जरी असलं तरी काही चालत नाही. आजची सेवा गजानन महाराजांच्या मनात होते म्हणून त्यांनी करून घेतलेली आहे. माझे भाग्य भागवताच्या माध्यमातून तर होतेच आहे, पण कीर्तनाच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. मी स्वतः करता म्हणेल श्रीनिवास महाराज धन्य भाग सेवा का अवसर पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया गुरु चरण की धूल मना में गुरु चरण की धूल मना
एक्स्ट्रा एक्सपर्ट आहे. हा, टाळी वाजवा महाराजांकडे. काय पोरं तयार केलेले महाराज. मी तुम्हाला नमस्कार नाही करत, तुमच्या गुरूंच्या चरणारविंदी प्रणिपात करतो. अरे जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान. गुरु असे म्हटल्यावर चेले का न व्हावे. हा, आनंद वाटतो. महाराजांचं नाव आज तुम्ही सार्थक केलं महाराज. विठ्ठल. आज कीर्तनात इतक्या मोठ्या मोठ्या लोकांची उपस्थिती आहे. भाग्याने हे लोक पुढे दिसतात, नाहीतर हे पुढे दिसायची 50-50 घेतात. एवढं सोपं वाटलं का यांना बोलवणं. पुढचं काम अवघड असतं. आता जे करतात त्यांना माहिती, कार्यक्रम करणं सोपं नाही. आमचे सतीश महाराज आतापर्यंत फेसबुकवरच भेट होती, पण आज प्रत्यक्ष भेट झालेली आहे. महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. आपल्या परिसराचं वैभव आमचे हरिभक्तपरायण मालोदे महाराज, विश्वंभर महाराज. अरे रवींद्र जैनला सुद्धा फिकं करणारा आवाज म्हणजे विश्वंभर मालोदे महाराज. हा, आपल्याला रवींद्र जैन आता ऐकायला मिळणार नाही, पण रामायणातले कथा प्रसंगातले दोहे जर सध्या कुणाच्या मुखारविंदातून जर शोभायमान दिसत असतील तर महाराष्ट्रात एकच नाव, ते म्हणजे विश्वंभर महाराजांचं. तुमचा एक दोहा ऐकला आणि तेव्हापासून तुमचा फॅन झालो बघा. हा, व्याकुल दशरथ के पथपर नयन. किती सुंदर दोहा महाराजांनी म्हटला होता. हा, समाधी लागावी एवढा सुंदर दोहा महाराजांचा मुखारविंदातून अमृतमय वाणीतून महाराज ऐकतोय आपण. आमचे मालोदे महाराज आहेत, आमचे आनंदी बाबा आहेत, आमचे जुने चातुर्मासातले एक गुरुबंधू आहे, ज्येष्ठ गुरुबंधू आहे. चातुर्मासामध्ये आम्ही सोबत होतो बरं का. 2004-05 मध्ये राजगडला आम्ही गेलो होतो अनिल काका बडवेंसोबत. अजूनही माझ्याजवळ फोटो आहे तो. मी खूप लहान आहे त्यावेळेस, तो फोटो माझ्याकडून असाच संग्रहित आहे. आमचे आनंदी बाबा आहे. खूप मोठी मोठी धुरंधर मंडळी या भागामधली आहे. आणि त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय आमचे राधेश्याम बाबा सुद्धा आज कीर्तनाला उपस्थित आहेत. महाराजांच्याही चरणारविंदी दंडवत करतो. एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. तुमचा हा परतूर भाग, मंठा तालुका, हे सेलू मानवत हा जो भाग आहे ना, हा रंगनाथ गुरुजी परभणीकर, मला वाटतं पुण्यतिथी काल चालू आहे सध्या महाराजांची पुण्यतिथी. आपला भाग या मोठ्या मोठ्या लोकांमुळे प्रसिद्ध आहे महाराज. आणि मोठ्यांच्या संगतीत राहिलं की माणसं आपोआप मोठी होत असतात. ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज कीर्तनात उपस्थित आहे. आमच्या महाराजांना खरं तर आज धन्यवाद देईल मी की आज तुमच्यामुळं मला या सर्वांचं दर्शन होत आहे. आमचे सचिन दादा सुद्धा आहेत, त्यांच्या गावी माझं काही दिवसात आता कीर्तन होणार आहे. महाराजांचीही उपस्थिती आहे. आमची ही सर्व गायनाचार्य मंडळी, मला सर्वांची नावं माहिती नाहीत बरं. सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल. अभंगामध्ये प्रामुख्याने योग वासिष्ठाच्या 7 भूमिका मला मांडायच्या आहेत. योग वासिष्ठामध्ये प्रभू श्री रामांना वसिष्ठ ऋषींनी जो उपदेश केलेला तो उपदेश या अभंगाच्या माध्यमातून उपक्रम उपसंहार या षडलिंगात्मक पद्धतीने, कारण की प्रत्येक अभंगाला षडलिंग असतात, अनुबंध चतुष्टय असतात, या न्यायानं तो बसवायचा आहे. तुमचं लक्ष असेल तर हा अभंग तंतोतंत तुमच्याही लक्षात येईल, पण तुमचं चित्त माझ्या शब्दांकडे हवं. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ ऋषींनी 7 भूमिका मांडलेल्या आहेत विरक्त पुरुषाच्या, मुक्त पुरुषाच्या. पहिली भूमिका आहे त्याच्या आयुष्यामध्ये प्रारब्ध कर्मानुसार येणारं जे काही कर्म असतं ते शुभ इच्छा नावानं प्रतिपादन केलेलं आहे. पहिली भूमिका आहे शुभेच्छा. दुसरी भूमिका आहे सुविचारणा. तिसरी भूमिका आहे तनुमानसा, सत्वपत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा. मागच्या लोकांनी कीर्तनात उत्तर द्यावं याचा अर्थ तुमचा पाठा किती आहे, तुमचं श्रवण किती आहे हे लक्षात येतं. शुभ इच्छा निर्माण होणं
हे मागच्या जन्मातल्या कर्मामुळे सिद्ध होत असतं महाराज. मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. मागे अनेक जन्मापासून आपण हेच करत आलो म्हणून आपल्याला परमार्थ आवडतो. आपल्याला कीर्तन ऐकाविषयी वाटतात. नाही तर कीर्तन न ऐकणारे लोक सुद्धा भरपूर आहे. परमार्थ न करणारे लोक भरपूर आहे. वर्गणी न देणारे लोकही भरपूर आहे. एवढंच नाही, वर्गणी देऊ नका असं म्हणणारे नालायक आहेत. म्हणजे त्यांचं कर्म, त्यांचं प्रारब्ध तिथपर्यंतच संपत, ते पुढे येत नाहीत. का पुढे येत नाहीत? कारण विश्वमाऊली म्हणतात अविद्येची निदा विश्वस्वप्नाचा धांदा भोगित होता मागच्या जन्मामध्ये त्यांनी सत्कर्म केलेलं नाहीये. ज्ञान मार्गाने ब्रह्म आपल्याला स्वरूपाची ओळख होऊ शकते. आपल्या स्वरूपाशी आपण एकनिष्ठ होऊ शकतो हे त्याला माहिती नसतं. म्हणून हे कर्म त्यांनी मागच्या जन्मात केलेलं नसतं. पण यदा कदाचित एखादं जरी सुकृत इथं चटया उचलण्याचं काम जरी त्याने केलं तरी ते कर्म सुद्धा माणसाला शुभ इच्छा या अवस्थेपर्यंत आणून ठेवत असतं. त्याची इच्छा शुभ होते, अशुभ नाही. शुभ इच्छा म्हणजे काय? मी परमार्थ करावा ही इच्छा निर्माण होणं. मी देवाचं नाव घ्यावं ही इच्छा निर्माण होणं. मी कीर्तनात टाळी वाजवावी ही इच्छा निर्माण होणं. मी कीर्तनात झोपावं नाही, हे नाही. मी कीर्तन श्रवण करत असताना ते कीर्तन माझ्यासाठीच चाललेलं आहे या अनुषंगानं ऐकणं, याला म्हणतात शुभ इच्छा. माणसाची शुभ इच्छा ज्यावेळेस जन्माला येते त्यावेळेस त्याच्या परमार्थिक जीवनाची सुरुवात होत असते. श्री गणेशाय होत असतो. म्हणून आपली शुभ इच्छा जागृत झाली पाहिजे. आणि ज्या दिवशी शुभ इच्छा निर्माण होते त्यावेळेस आपलं जर पूर्व पुण्य जागृत झालं, उदयाला आलं, कर्मविपाकदशेमुळं पुण्याचा संचय अतोनात झाला. जसं म्हणतात अगणित पुण्याचा साठा एकत्र आला. पुण्याची गणना, गणना हा शब्द याच्याकडे, अगणित पुण्य एकत्र आलं की मग श्री गुरु आपल्याला भेटायला आपल्या जवळ येतात. जर कमी असलं तर आपल्याला श्री गुरुच्या जवळ बसावं लागतं, श्रवण करावं लागतं. आणि मग आपण त्या श्री गुरुची सेवा करायची असते. किती श्री गुरुची सेवा करायची असते महाराज? तनु मनो जिभे चरणासे जास्त लागावे अगरबत्ता ही आहे आपली पहिली पायरी. श्री गुरुची इतकी सेवा करायची. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ते तत्वदर्शिनः ज्ञानिनः हे त्याच्याकरता वापरलेलं विशेषण आहे. कोण असतात ते? वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः. सर्वम इति वासुदेव, हे सर्व वासुदेव आहे. ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव, हे समस्त ही श्री वासुदेव असा अन्वय. हे सगळं जग जग नाही, जग नो हे हा अवघा जनार्दन. हा तत्वबोध अंतःकरणात प्रस्फुटित होऊन त्याच्यासारखं वागणारा तो वासुदेव मानणारा तो महात्मा सुदुर्लभ दुर्लभ आहे. मग अशा महात्म्याची आपल्याला जर यदा कदाचित भेट झाली आणि भेटीनंतर त्याच्या जवळ आपण तद्विधी प्रणिपातेन या न्यायानं त्याची सेवा केली तर ते महात्मा आपल्याला काय सांगतात? मग अपेक्षित आपुले सांगतीन पुसिले जेने
मनामधलं अज्ञान निवृत्त होत. संदेहाच्या सुटल्या विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टि परापरी. विद्यते हृदय ग्रंथी, हृदयाची ग्रंथी तिचं भेदन होतं महाराज. जसं आलं शीतळ शांतीचा वार तेने सुख झाले या शरीरा. याच्या समर्थ बाबा ममतानेशी अहंकार दाट गुरु वचने फोटली पहाट माता भक्ती भेटली परवंड दिली मार्ग दाविला उपठगा. नर हरी रामा गोविंदा वासुदेवा. नर हरी रामा गोविंद वासुदेवा. नर हरी रामा गोविंद वासुदेवा. मग तो गुरुला सर्वस्व म्हणत असतो. गुरु जे म्हणेल तो ते करत असतो. हा, गुरुनी श्री गुरुनी जर म्हटलं या विहिरीत उडी मारून जीव दे, तर शिष्याची तीही तयारी होते. विहिरीत उडी मारून शिष्य जीवही देतो. याला म्हणतात गुरुवरची दृढ श्रद्धा. गुरु आज्ञा आम्ही निसदीन रही. गुरु आज्ञा में निसदीन रही. जो गुरु चाहे सोई सोई करिए. जो गुरु चाहे सोई सोई करिए. गुरु आज्ञा में निसदीन रही. गुरु आज्ञा में निसदीन रही. त्याला आईबाप आवडत नाही. गुरु हेच त्याचं सर्वस्व असतं महाराज. म्हणजे महाराज गुरुची एवढी सेवा झाली, एवढी सेवा झाली, एवढी सेवा झाली. आज गुरुच्या सेवेचं एवढं मोठं फळ आहे महाराज. माझी आई म्हणजे माझे गुरु आहे. माझे बाबा म्हणजे माझे गुरु आहे. माझं सर्वस्व माझे गुरु आहे. गुरु मात पिता गुरु बंधु सखा तेरे चरणों में स्वामी कोटि कोटि प्रणाम. तेरे चरणों में स्वामी कोटि कोटि प्रणाम. तो ही प्रेरणा
जे जे आपले गुरु असतील हा त्या प्रत्येक गुरुवर्यांना तुका म्हणे इकडं दोन इकडं दोन इकडं दोन म्हणत मी एकटाच असं. अरे गुरु हे आपलं सर्वस्व असतं. आपण गुरु परंपरा सांभाळलीच पाहिजे. गुरु असल्याशिवाय सद्गुरु वाचवणे संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी म्हणून गुरु विना देव तुझा वेदांत डिंडिम कोणी लिहिला होता? वॉज दॅट वेदांत डिंडिम. वेदांत डिंडिमचे लेखक स्वामी पद्मपादाचार्य. हा प्रभाकर मतवादी जे मीमांसक आहे, जे आपल्या मताचं खंडन करू शकतात, कर्मकांडी आहे. वेदांत डिंडिम नावाचा ग्रंथ लिहून झाला. त्यांना वाटलं या वेदांत डिंडिमचं खंडन कोणी करू शकत नाही, आपल्यापेक्षा आपला भाचा जास्त विद्वान ठरेल, म्हणून त्याला विष प्राशन करायला लावलं होतं महाराज. हा स्वतःच्या मामाने. शंकराचार्यांनी सांगितलं होतं, बाबा तू तीर्थयात्रा करत असताना रामेश्वरला जातो पण तिकडे जाऊ नकोस, पण ऐकलं नव्हतं महाराज त्यांनी. पद्मपादाचार्यांनी गुरुची आज्ञा ओलांडली आणि मग ती अहित झालं, बुद्धिनाश झाला. हा मती विपरीत झाली. पुन्हा शंकराचार्यांकरवी वेदांत डिंडिम जिवंत झाला. म्हणजे गुरुची जर आज्ञा मान्य केली नाही, त्यांच्या आज्ञेचं छेदन केलं तर माणसाच्या मतीचा भ्रमनिराश होऊ शकतो, विपर्यास होऊ शकतो, बुद्धी नष्ट होऊ शकते. म्हणून गुरुची कधी आज्ञा ओलांडायची नसते. याला हरिपाठात दोन भूमिकेत सांगितल्या जातं, आरूढ आणि पतित. आरूढ झालो ना मग पतित व्हायचं नसतं, कारण की पतित झालो तर पर्वताप्रमाणे पातक करणे. थोडं जरी पातक झालं की ते पर्वतासारखं घडतं. विठ्ठल. म्हणून शुभ इच्छा या पहिल्या भूमिकेतला अधिकारी, पहिल्या भूमिकेतला जिज्ञासू असेल, एखादा सामान्य व्यक्ती असेल, त्याला चांगली इच्छा निर्माण होणं ही त्याची पहिली पायरी आहे. आणि मग गुरुची भेट झाली की मग सुविचारणा विचारायचं,
कोहम कथम इदम को अहम, मी कोण आहे, हा मी कशासाठी आलो. कोठून आलो, कोठे जायचं हे आपल्याला माहिती नसतं. श्री गुरुला सुविचारणा या अवस्थेतून आपण विचारायचं असतं. कै मे उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी. सुविचारणा या अवस्थेतला अधिकारी तो म्हणतो. आणि मग तिसरी अवस्था आहे तनुमानसा. हा, त्याची तनु पवित्र होत असते, कारण की सत्वपत्तीला तो अगदी जवळून अनुभवत असतो. सत्व गुणाचा त्याच्याशी आविर्भाव झालेला असतो. आणि मग पाचवी अवस्था येते असंशक्ती. आणि असंशक्तीन पदार्था भाविनी. असंशक्ती म्हणजे त्याला देहाचा विसर पडलेला असतो. देह मी हे नव्हे सरे या बोधावर तो गेलेला असतो. अमर आहा अमर आहा या तत्वबोधावर जाऊन देह तादात्म्य त्याचं संपल्या जातं. एकदा का तो देह मी नाहीच, अहंता आणि ममता, अहम इदम मम या त्रिपुटीमधून तो बाजूला सरकतो, त्याच वेळे असंशक्ती ना वैराग्य तो धारण करतो. आणि ज्या दिवशी वैराग्य धारण करतो तो संत भक्त या श्रेणीमध्ये येतो. हा, म्हणून असंशक्ती या अवस्थेतून कदाचित देह तादात्म्य नसलेले नामदेवराय बोलतात, माझा देहच नाही. देहच जर माझा नसेल, तो पंचमहाभूताचा असेल, तर मग तो देह तुझी चरण सेवा करता करता राहो अथवा जावो. Yeah.